जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. Cheen tabak dum dum, cheen tabak dum dum, cheen tabak dum dum, dum 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 dum, cheen tabak. तात्या, तुम्ही थोडा वेळ इकडे बस. जय शिवराय मित्रांनो, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्याला समोर इथं असा इंटरफेस दिसून येईल. इथं आपल्याला सिम्पल प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस इथे येऊन जाईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही आपली मटेरियलची फाईल आहे तुम्हाला ते डेमो इमेजेस मिळून जातील. तुम्ही हे इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता किंवा तुम्ही तुमचे कोणतेही इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपल्याला सिम्पली एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. नंतर 3 डॉटला क्लिक करून फिल्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे हे फुल स्क्रीन होऊन जाईल. किंवा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 3च्या ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही ती इमेज ॲडजस्ट करू शकता किंवा इथे वरती करून अशा प्रकारे इथे सेटही करू शकता. तर असा केल्यानंतर आपल्याला सिम्पली यातून ॲरजिनवर क्लिक करून पुढचा जो काही आपला बीट आहे त्यावरती येऊन सिम्पली याची लेंथ तिथपर्यंत कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच बीटला म्हणजे पुढच्या बीटला आपल्या पुढचं इमेज ॲड करून ते इथं अशा प्रकारे इथे फुल स्क्रीन करून घ्यायचं, म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याचीही लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. असं जेवढे आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला आपल्याला इथे एक करून इमेजेस जे असेल ते ॲड करत जायचं आहे. तिथं आपण सगळे इमेजेस ॲड करून घेऊया आणि याची आपल्याला लेंथ ही ऑटोमॅटिकली त्या बीटपर्यंत इथं सेट करून घ्यायचं आहे. तर इथं आपण सगळ्या बीटला एक इमेज ॲड करून अशा प्रकारे हे सगळे इमेजेस इथे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पल बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे इथे 3 लेअर बघायला मिळतील आणि 3 इमेजेस बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्या इमेजला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आणि इथून आपल्याला हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही बॅक यायचं बीट मॅटला ओपन करून घेतल्यानंतर जे काय आपण सगळ्यात पहिल्यांदा इमेज ॲड केलेला आहे त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट अशा प्रकारे ते इमेजला क्लिक करून इफेक्टला जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण इथे क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर हा जो काय आपला पहिला इफेक्ट आहे तो आपण इथपर्यंत हळूहळू पुढे जात जे काय आपले 4.23 सेकंदाचा बीट आहे तिथपर्यंत जेवढे आपले इमेजेस आहेत त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपण एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे इथे आपण प्रत्येक इमेजला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 4.23च्या पुढे जे काय आपले एक इमेज आहे त्यालाही आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण टोटल जे काय आपला 4.27चा बीट आहे त्याच्या पुढं अजून एक इथे आपण हा इफेक्ट ॲड करूया. तर सिम्पली आपला जो काय 5.10 सेकंदाचा बीट आहे तिथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जे काही आपले पुढचे इमेजेस आहेत त्याला वेगळा इफेक्ट ॲड करायचं आहे. सिम्पली अजून बॅक यायचं आहे. पुन्हा शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथे म्हणजे काय दुसऱ्या 2 नंबरचा आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करायचा आहे. पुन्हा तुम्ही बॅक यायचं आणि बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. तर आपण जो काय आत्तापर्यंत 5.10 सेकंदापर्यंत जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे तिथे यायचं आहे. इथून पुढे आपण जेवढे छोटे छोटे इमेजेस ॲड केलेले आहेत त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे इथं पेस्ट करून घेऊया. जेवढे आपले छोटे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. म्हणजेच आपला जो काही बीट आहे तो सिम्पली आपल्याला बघायला मिळेल की छोटे जेवढे इमेजेस आहेत 7.28 सेकंदापर्यंत आपले छोटे इमेजेस आहेत पर्यंत आपले 7.28 पर्यंत हा इफेक्ट सिम्पली आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला 7.28च्या पुढे जेवढे आपले इमेजेस आहेत तर आपण 7.28 सेकंदाच्या बीटपर्यंत जेवढे काय आपले इमेजेस आहेत ते सगळ्या इमेजला आपल्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक यायचं आणि शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं जो काय आपला 3 नंबरचा आणि शेवटचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं कॉपी करून घ्यायचा आहे. तर आपण हा इफेक्ट कॉपी करून घेऊया. सिम्पली तुम्ही बॅक यायचं, पुन्हा आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. 7.28 सेकंदाच्या आपल्याला बीटला यायचं आहे. तिथपर्यंत आपण इफेक्ट ॲड केलेलं तिथपर्यंत यायचं आहे. तिथून पुढे जे काय आपले इमेजेस आहेत ते सिम्पली आपल्याला इमेजला अशा प्रकारे हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तिथून 2च इमेजला फक्त आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काय आपला 10.16 सेकंदाचा बीट आहे तिथं जे आपले 2 इमेजेस आहेत मध्ये ते सिम्पली इमेजला आपल्याला हा इफेक्ट 2 इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर सिम्पली पुन्हा तुम्ही बॅक यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर आपला जो काय 2 नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला सिम्पली पुन्हा एकदा कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा बीट मार्कला ओपन करून घ्यायचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 10.16 सेकंदापर्यंत सगळे जेवढे काही आपले इमेजेस ॲड केलेले आहेत त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून जे इफेक्ट सगळे ॲड केलेले आहेत तर 10.16च्या बीटला यायचं आहे.
इथं आपल्याला बघायला मिळेल की दोन आपले छोटे बीट्स आहेत. जे दोन छोटे बीट्स आहेत ते आपल्याला सिम्पली इमेजला आत्ता कॉपी केलेला इफेक्ट तो काय तो पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली बघायला मिळेल की दोन छोटे इमेजेस आहेत, नंतर पुन्हा मध्ये एक मोठे इमेज आहे. म्हणजे काय आपले छोटे इमेज आहेत, ते छोटे इमेजला फक्त आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण दोन इमेज येतो पण इथं आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. नंतर आपल्याला मध्ये एक मोठे इमेज बघायला मिळेल, पुन्हा छोटे दोन इमेज बघायला मिळतील. इथं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले सगळे इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. फक्त आपल्याला एक जे काही मध्ये इमेज मोठा आहे त्याला आपल्याला फक्त हा एक इफेक्ट पेस्ट करायचा राहिला आहे. तर सिम्पली तुम्ही बॅक आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि आपला जो काय पहिला शेक इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आणि पुन्हा तुम्ही बॅक आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला 10.16च्या बीटवरती यायचं आहे. इथून आपल्याला बघायला मिळेल की आता आपण इथं 10.16पर्यंत सगळे इमेजेस इफेक्ट ॲड केलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊन काय आपले छोटे इमेजेस आहेत तिथे आपण इफेक्ट ॲड केलेला आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की 11.12 सेकंदाच्या बीटला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे. तर सिम्पली त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपले छोटे दोन इमेज बघायला मिळतील. ज्या पुढे आपल्याला एक इमेज बघायला मिळेल त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे सगळे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला शेवटचा आणि लास्ट स्टेप काय करायचं आहे, आपले जे काही हे दोन ग्रुप 1 आणि सगळ्यात खाली जे काही इमोजीची लेअर आहे ते पीएनजी समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला अशा प्रकारे ते घेऊन यायचं आहे. म्हणजे आपले जेवढे काही इमेजेस आहेत त्या सगळ्यांच्या वरती आपल्याला इथं पीएनजी अशा प्रकारे दिसून येईल. ही तर आपली पीएनजीची लेअर झाली. आता जी काही आपली ग्रुप 1 नावाची लेअर आहे ते समोर लॉंग प्रेस करून तीही वरती घेऊन यायचं आहे. तर हा आपला लोगोची आपली लेअर असणार आहे, ती तुमच्या लोगो इथे ॲड करू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली इथे ॲरोवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली ॲरोवरती क्लिक करून आजचा व्हिडिओ अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचा आहे. व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.